वरतो जरी असलो तरी मी सारखी खालीच ना घालून चालतो. आता मला लय वैताग आलाय. तुम्ही म्हणा का बरं? ते कसं झालं की मी 35 वया झालोय तरी बी अजून माझं लगीन जमेना. लगीन न जमल्यामुळे मला कोणी जवळ बसवेना. जवळ बसलं की बोलतात इथून उठ असं काढावं कोणी आपण नसा केले तसा माझा करतात. तुमच्याकडे आहे काय का ती मुलगी कशी बी चालेल पण मला लगीन करायचंय. सारे गावे सारे जिल्हे सारे तालुके मारते आली पण कुठेही मुलगी मिळेना. गाव देवीला सांगडं घातलं. नंदीच्या हळूच कानात सांगितलं. नंदीला बोललो की रोज तुला पेल व्हाय ना तर बघूया काय तर म्हणायचं तरी मुलींची संख्या भरपूर कमी झाले. जो तो म्हणतो तो आपल्याला औषधात दिवा पाहिजे औषधात दिवा पाहिजे काय तर चाटायचं औषध दिवा. लहानपणी म्हाताऱ्यापणी ऐकून मुलीचं ऐकून ही मुलं आपल्याला सोडून जातात. त्यापेक्षा पोरीच बऱ्या. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया सगळे क्षेत्र काम करतायत. अरे मुरली अजून किती लग्न वर्ष झालंय ना लगीन? मला नाही तुला बघायची ना पोरगी. हो जरा ते विसरलं होतं. ते तसं झालं की मला रात्रीला झोपच येत नाही. जरा दमानं घे गाड्या सबर कापून मिठा होत आहे असं म्हणतात ना. अरे दोस्ता कवर सभा करून सांग बरं तू. परत चल लवकर आपल्याला यायला उशीर होईल. एकट्या दिवस मावळला की दिसत नाही. एक मोड़ आया दिल छोड़ आया. एक मोड़ आया दिल छोड़ आया. रब जाने कब गुजरा अमृतसर कब जाने लाहौर आया दिल छोड़ आया. हो ऐकता का साहेब जरा पत्ता सांगता का? नॉनसेन्स. तुम्ही त्याला का मारलात? काही नाही. बायकोचा राग काढला. बायकोला सांगितलं चहा बनवून दे. बायको बोलली स्वतःचा तसंच करून द्या. मी बायकोला तर नाही मारू शकत म्हणून याला आणला. काय गावात विचारली लोक कुणीचा पत्ता विचारला तसं आणतं कुणी आणि ह्याला आणायचं ना. ह्याच्या पाठीमागे तर बायको तरी आहे. ती म्हातारी माणसं बरी दिसतात. जुनं ते जुनं म्हणतात ना आपण त्यांना विचारूया. काय सांगू तुला माझे 2 सुद्धा असतील एक पण कामाच्या नाही. दिवसभर त्या मोबाईल मध्ये 2 खूप असतात. त्या मोबाईलने तर वैतागच आणलाय बघ बरं. आपल्याला मिळालं काय नव्हतं. माझ्या रस्त्याला तरी त्यांचे नंबर 1 सिलेक्ट टाकायचा होतं. रात्री विद्यालयामध्ये छान उपक्रम असतात बघ. वक्तृत्व स्पर्धा काय निबंध स्पर्धा काय क्रीडा स्पर्धा काय गायनाच्या स्पर्धा काय असेल. 26 जानेवारीचा लय मोठा कार्यक्रम असतो बघ. होय मी बी ऐकलंय. लय भारी मस्त शाळा आहे ती. हो मामा तुम्हाला हनुमंत आमच्या कुठे राहतो ते माहित आहे का? तू त्याच्याकडे चाललाय होय. काय काम काढलं त्याच्याकडे बरं? मुलगी बघायला चाललंय त्यांच्याकडे. हो पत्ता तरी सांगा. जावा नशीब काढलंय तुम्ही. अहो पत्ता तरी सांगा. होय सांगतो. बघा असं सरळ पुढे जा. तू उजवीकडे बोला ये चौकला घे. सरळ पुढे गेला की म्हशीचा गोठाला घे. मी पुढे लागते आम्ही भेटू. त्यामुळे मला माहितच नाही. हो माहित नसेल मामा तर माहित नाही मला ना. कशाला एवढं आम्हाला फिरवताय. नाही हो चेष्टा करायची मला सवय. मी बायको सोबत पण मी असेच करतो. मला बरं वाटतं. दुसरं काही मला कामच नाही. तुम्ही घर पाहिजे होय. बघा सरळ जावा. तुझ्या मागे तुझा बंगला आहे बघा. अरे इथं काय करतोस? काय म्हणालास तू त्या म्हातारी चेष्टा करतो? मामा तसं नाही. मामा तुमच्याकडे देवाची प्रार्थना केली. असं होय मग ठीक आहे. अरे रेखा मुरली आलो का घर? अरे बंगला तर लय मोठा आहे. नशीब काढलंस ना का तू? फार नशीब काढलंस. मामा कोण आहे का घरात? मामा
वगैरे ठिकाणी सुरू राहिले. जाऊ दे रे, गरज आपल्याला चाल. होय भिकारी नाही, निवांत आणायची झालं ना. ओ मालक, भिकारी नाही ती. आपल्या दीपूला बघायला पाहुणे आलीत वाटतं. काय करू, घरात घेऊ का नेहमीप्रमाणे नाश्ता आणू? सांगा लवकर. वेळ नाही माझ्याकडे, लई काम आहे. माझ्या पोराच्या सगळ्यांच्या शाळेत सुद्धा ऍडमिशन करायचं होतं. ती असली निळ्या ड्रममधलं पाणी पात आणि बाहेर बसत. मामा नमस्कार. मालकाने तुम्हाला उंबऱ्यापाशी थांबायला सांगितलंय. मामा नमस्कार. अरे तुझा नमस्कार राहू दे बाजूला. पहिला तू कोण आहे ते सांग. म्या मारूबाईचा लेख सदा माझी आई म्हणाली, माझी मामा आहे ते म्हणजे तुम्ही. तिने मला तुमच्याकडे मुलगी बघायला पाठवलंय. ती बोलली माझे मामा आहेत ते. बरं असू दे. हा कोण? हा मला देवाचा मित्र बोलली. तुझ्यापेक्षा बरा दिसतोय. त्याचं पोट भरली मंजिरा महिन्याचं लगीन झाली. अरे हो हो, असं पिसायला वेळेसारखं करू नको. नाजूक आहे माझी पोरगी. तेच तर बघायला दाखवा ना. अगं ए चंद्रा, चंद्रा, अगं ए चंद्रा, जरा बाहेर ये पाहू. आले आले. अरे माकडा, माझी बायको आहे ती. तुला ती चालवली मालमत्ता वाटली की काय? किशाल तिच्याबरोबर नाचतं या. वा माझ्या होणार सासूबाई मरून नाही केलं तुम्ही. अगं ए चंद्रा, किती वेळा सांगितलं. अरे कुठनालिया, तुला झाडावर चढवू नको. अगं ए चंद्रा, किती वेळा सांगितलंय असा नट्टापट्टा करत जाऊ नको. लोकांचा गैरसमज होतो या. जावं तिकडे. हा म्हाताऱ्याला तर कौतुकच नाही बायकोचं. माझं नशीबच होतं असं म्हातारं भेटलंय मला. अगं असं काय बोलती या? असं बोलायचं नसतं तुझ्या घरी. हा कौतुक करतो या मी. ठीक आहे, लवकर कळलं तुम्हाला. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा. माझे रंभा ग सावळ्याची लाडकी रंभा. माझे रंभा ग. खरं मला तुमच्या डोळ्याचं पांढरं केलेलं आता आहे. तुम्ही दोघे भारावून गेलो. मला वाटलं तुम्ही मुलगी आहे. मी म्हातारी बाई झाली काय तुला? हो आम्ही रागावू नका. मला तसं म्हणायचं नव्हतं. ए पेंग्या, तू काय माझा संसार म्हणून आलास की काय? तुला चोंदल्याच्या पोटात ठेवतो या बस. मामा मला जॉली काय त्याचा त्याचा गॅसवर बसवा. मला तुमची पोरगी दाखवा. बसे म्या. अहो थांबा, बोलवते. दीपिका, ए दीपिका, जरा बाहेर ये बघू. आले आले. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का? लढत गोड गोड होऊन मिठीत येणार का? डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का? लढत गोड गोड होऊन मिठीत येणार का? तुझ्या घरी केळेवालीला घेणार का? तुझ्या घरी केळेवालीला ही बघा माझी पोरगी दीपिका. वा मामी पोरगी लय भारी आहे. मला आवडली तुमची मुलगी.
ए बेंड्या तुला आवडली म्हणून काय झालं जा आधी तोंड बघ आरशात. माझी पोरगी म्हणजे तुला काय वाटलं मी नव्हती घेतलं. तुम्ही जरा गप्प बसावं. मम्मी या दोघांपैकी मुलगा कोण आहे हा बघ हा मुलगा आहे कसा वाटला तुला वा बरा ठीक आहे मामी मला तुमची मुलगी आवडली मला जावई करून घ्या नाही नाही घर जावई करून घ्या मला तुमच्या पदरात घ्या तू काय लहान लेकरात की काय पदरात द्यायला पदर फाटन ना तिचा तुम्ही जरा गप्प बसावं. 30 वर्षापासून घेऊ पाय मी त्या पाचकडे जाताना तुला विचारून जातो मामा मामी तुम्ही असं भांडू नका मी तुमच्या मुलीला फुलायला का डबे काय प्रश्न विचारायचे आहे का ते पहिले विचारून घे पुन्हा तक्रार नको ए तू थँक्यू मामी ए तुला काय प्रश्न विचारायचे असतील ते विचारून घे दीपू तुझं नाव काय मम्मी हा पहिला दिन आहे काय मगापासून 4 वेळा दीपिका म्हणालास आणि आता विचारतोस तुझं नाव काय आहे वा दीपू काय तुझी आदा लय भारी हे बघा माझ्या काही शर्ती आहेत घरातलं मी काही काम करणार नाही बाईला ठेवा स्वयंपाक मला जमत नाही दररोज मला हॉटेलमध्ये जेवायला न्या मल्टीकेस्ट मध्ये पिक्चर दाखवा हे सर्व मान्य आहे तर मी लग्न मला घरातलं काही काम जमत नाही माझे इंस्टाग्रामला भरपूर फॉलोअर्स आहेत मी व्हॉट्सअपवर मी दिवसभर बिझी असते हे सर्व मान्य आहे तर मी लग्न करायला तयार आहे नाहीतर 56 पडलेत माझ्याशी लगीन मामा ते देणं येणं जरा बघूया आता कसं मुद्द्यावर आलात माझ्या मुलीला एक आयफोन एक 50 इंचीची टीव्ही एक 4 चाकीवाली गाडी घेतल्या तर कसं पोरगी जरा जोडीत राहील आणि सुंदर बंगला हे सगळं लग्नाच्या आधी घेऊन दे आणि 4 तुला सोने बाकी काय नको आम्हाला ते करतो मी पण मला तुम्ही हुंडा किती देणार ते जरा सांगा हुंडा घेणं देणं पाप आहे ना त्याच्या शासनानं बंदी घातली आहे तुला जेलमध्ये जायचं आहे का आता काय करायचं राव तर लगीन जमत ना एवढी चांगली पोरगी भेटली तर हुंडा नाही काय नाही म्हणतो म्हातारा जाऊ दे नाही तर नाही तुम्ही मला समजून घेत नाही आपल्या हाती लावून जाता मी अजून प्रयत्न करेन आणि समजूतदार आणि कर्तबगार अशी मुलगी शोधेन आणि तुमची मुलगी गुडघ्याला बाशी नाही मात्र मी द्यायची अरे असं काय बोलतो या तुमच्या मुलात झाले डॅडी काय हे केलं तुम्ही हात जोडा सगळे. नमस्कार सोयरी नमस्कार करताना एकमेकांना समजून घ्या. एकमेकांना समजून घ्या अन्यशाने वागा विचार करा. रंगाचा विचार करा बघून कोणता व्यवहार करू नका. दुसऱ्याकडे बघू